क्षेत्ररक्षण आपला 12वा खेळाडू पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि तुषारच्या जोडीला आकाश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. केटी बॉयज खेडले तळवली त्यांच्या विपक्ष टोकावडे पोलीस स्टेशन हा सामना रंगताना पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत. गोलंदाजी मार्कवर डीके गोलंदाजीसाठी तयार आहेत. डीके सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. स्ट्रायकर इनवर तुषार. नॉन स्ट्रायकर इनवर आकाश. सामन्याला सुरुवात. खेडले तळवली त्यांच्या विपक्ष टोकावडे पोलीस स्टेशन. मॅचला सुरुवात होती. पोलीस स्टेशन टीम 12वा खेळाडू नाहीये आलेला आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं लेग बाईकच्या रूपाने अकाउंट ओपन आहे. एक धाव धावफलकावर. डीके गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर इनवर आकाश. आकाशच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल जाईल. एक टप्पा खात सीमा पार. 4. पंचायत समिती सदस्य रमेशजी उगडा साहेब जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांचं व्यासपीठावर शुभागमन होतं. त्यांचा शुभ सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातोय. मी भावेश दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार होत असताना डीके यांना आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5 ऑन द बोर्ड. 5 धावफलकावर. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सर्व अधिकारी आज मैदानावर दाखल झालेत. क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील उंच भरारी देण्यासाठी इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केला. आकाशच्या पाठमधून चेंडू हवेत. हरीश डाऊन द बॉल. चांगला झेल पकडला फलंदाज आकाश. बॅक टू द पेव्हिलियन. डीके यांना सफलता. फलंदाज बाद. यांच्याकडून पारितोषिक आलंय. जयदेव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. लगातार 3 चौकार 3 षटकार यासाठी 500चं कॅश प्राइज. डीकेला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं. एक महत्वाची विकेट डीके यांनी मिळवली आहे आपल्या टीमसाठी. टोकावडा पोलीस स्टेशन 24 तास सातत्यानं चांगलीच सेवा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्व पोलीस वर्ग आज दाखल आहेत मैदानावर. आज त्यांची कामगिरी कशी होते यावर देखील सर्वांच्याच नजर आहेत. दुसऱ्या बाजूला जयदेव आलेत. एक डावखोर आताचा विस्फोटक फलंदाज खेळले तळवलीचा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला डीके यांना पाहतोय. विकेट आली. त्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये जयदेव दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणात फेरबदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. डावखोरी आताचा फलंदाज मैदानामध्ये जयदेव आला. जयदेव मैदानामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतो ते पाहायचं. डीके इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल.
एक सिंगल लेग बाईकच्या रूपाने आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 6. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं आपल्याला. निर्धारित 4 षटकांची लढत आहे, त्यामध्ये कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. डीकेचा बॉल चांगलाच राहिला. भन्नाट वेगानं एसटी रक्षकाचा वेध. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावात. धावफलकावर टीम केटी बॉयज खेळले तळवली. डीजे कुणाल. मिळत आहेत. यानंतर होणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सिक्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये कुणाला प्राचारण केलं जाईल ते पाहायचं आपल्याला. गाड सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. एक चांगले गोलंदाज आहेत आणि सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर इनवर जयदेव. टोकवडे पोलीस स्टेशन या सूचनेकडे लक्ष द्या. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या, जी 2ची पेनल्टी ती आपण ऑलरेडी ऍड केलेली आहे. 8 धावा धावफलकावर. 3.5 षटकं टाकले जातील टीम केटी बॉयज तळवलीसाठी, खेळले तळवलीसाठी, कारण एक बॉलची पेनल्टी त्याही संघाला उशीर आल्यामुळं. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. पहिलाच बॉल सुंदररित्या जो मात्र हाताळला. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. बगाड मेजर यांना पाहतो गोलंदाजी करत असताना. चांगलीच गोलंदाजी राहिली आहे पहिल्याच बॉलवर, परंतु दुसऱ्या बाजूला आक्रमणही करावं लागेल. कामगिरी कशी होते ते पाहायचंय आपल्याला. षटक क्रमांक 2 मध्ये ही लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. एक पारितोषिक येत आहे स्पेशली मिलिंदा आहिरे यांच्यासाठी. सुनीलजी माळे यांच्याकडून पारितोषिक होतं. एक कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मिलिंद आहिरे सर यांच्यासाठी सुनीलजी माळे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. एका जेलासाठी 500 रुपीजचं पारितोषिक. विकेट आली, फलंदाज बाद. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि शून्याचा चष्मा घालत मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतील अतुल स्पष्टे. शून्यावरती बाद.
होताना पाहायला मिळतील ते हरीश ऑन अ हॅट्रिक. इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट होते का ते पाहायचंय आपल्याला. हिरेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला गिरीश आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि गिरीशच्या बाडमधून एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 ऑन द बोट. 10 धावा धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर बगाड. एक जबरदस्त गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली, ज्यामध्ये त्यांनी 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. फक्त 2 धावा 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत 4 षटकांच्या या लढतीमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय जयदेवसाठी. अजून एक चांगला बॉल. 5 चेंडू टाकले, 2 विकेट आणि फक्त 2 धावा. काय गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा बॉल आडव्या बॅटनं जयदेवचा फटका. चेंडू हवेत. कॅच ड्रॉप हरेश कडून होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 या धावसंख्येवर संधी देवा डीजे कुणालला. षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज इथे वापरावे लागतील आणि सध्याच्या घडीला पाहूया तिसरं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल. पहिल्या 2 षटकांमध्ये हाबी होत असताना आपल्याला संघ पाहायला मिळाला तो टोकावडे पोलीस स्टेशन. आता तिसऱ्या षटकामध्ये कुणाला प्राचारण केलं जाईल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायचं. पोलीस दलामध्ये चांगलंच कार्य राहिले. आता सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानावर उतरलेत आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर दबदबा निर्माण जरूर केला. तिसऱ्या षटकामध्ये आता मिलिंद आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. विकेट हॅट्रिकसाठी सुनीलजी माळे यांच्याकडून पारितोषिक आहे 1001चं आणि कॅच जरी पकडला आपल्याच गोलंदाजीवर तर तिथे 500 रुपयाचं प्राइज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आता ते गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावा आहेत त्या 12. 4च धावांचं षटक आपण पाहिलं. बगाड यांचं पहिल्या षटकामध्ये डीके यांनी देखील प्रभावित केलं. महत्वाची विकेट त्यांनी मिळवली आकाश या खेळाडूची. सध्याच्या घडीला गिरीश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांच्या नजरा गिरीशवर देखील. एक जबरदस्त खेळाडू आहे गिरीश. त्याची फलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. षटकार चौकारांसाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. तर गोलंदाजी मार्कवर मिलिंद यांना आपण पाहतायत षटक क्रमांक 3 मध्ये. कदमपाडा टीम आपण आला असाल तर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. कदमपाडा टीम गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मिलिंद यांना आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावर. फुलटॉस चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक साखरे आणि त्यांनी पकडलाय झेल. संजीव साखरे साहेब अप्रतिम झेल. फलंदाज फेल. मिलिंद यांना पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवर विकेट आली. चांगला झेल पकडला एसटी रक्षकाने. आता गोलंदाज तयार आहेत. भावेश ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा दुसरा चेंडू. काय गोलंदाजी केली जाते अप्रतिम. टोकावडे पोलीस स्टेशन हा संघ आपण पाहतोय. मिलिंद यांची कमालीची गोलंदाजी. एसटी रक्षण तितकंच चांगलं आहे आणि धावांसाठी संघर्ष करत असताना केटी बॉयज खेळले तळवली.
विनंती असेल टीम तिथे सराव करणारी टीम पुन्हा जर मैदानामध्ये बॉल आला तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. पिंपळघर टीम टॉस साठी संपर्क साधा. इथे टाकलेला हा चेंडू, अजून एक चांगला बॉल. काय गोलंदाजी केली जाते मिलिंद यांच्या माध्यमातून, जबरदस्त. 3 चेंडू टाकलेत आणि 3ही बॉल सध्याच्या घडीला डॉट आहेत, त्यामध्ये एक विकेट. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा मात्र इथे अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 3 बॉल आतापर्यंत टाकले. चांगलीच गोलंदाजी राहिले मिलिंद यांची. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. धावफलकावर 14. गोलंदाज तयार आहे मिलिंद. फुल टॉस जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आले हरेश. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल ती 15 धावा. 15 धावा धावफलकावर. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना पिंपळघर संघाचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा. टीम पिंपळघर. मला वाटतं अष्टविनायक कदमपाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विलासप्पा. 15 धावा धावफलकावर. शेवटचे 2 बॉल अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. 2 अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. मिलिंद. स्ट्रायकर एंडवर जयदेव. इथे टाकलेला अजून एक चेंडू. चांगली गोलंदाजी मिलिंद यांची. जयदेव स्ट्रगल करतात. सुंदर गोलंदाजी. अचूकता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. इथे टाकलेला हा बॉल आणि जयदेव खापरेचं आक्रमण. चेंडू फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार. 6 धावा. केलं जातं ते पाहिजे, कारण एक बॉलची पेनल्टी टीम केटी बॉयज खेळले तळवलीला. चला, वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. टीम टोकावडे पोलीस स्टेशन पिंपळघर आणि चकोर साहेब आलेत आता गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी. पिंपळघर आणि अष्टविनायक कदमपाडा यानंतर होणारी लढत. टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. हे षटक झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चकोर साहेब कॅप्टन आहेत टीमचे आणि आता त्यांची गोलंदाजी पाहिजे. नरेश चौधरी यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आले चकोर साहेबांच्या प्रत्येक विकेटसाठी. पहिलाच बॉल. इथे एसटी रक्षण खराब आणि पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. 1+1. 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावा बनवाव्या लागतील. संजीव यांच्यासारखा एक जबरदस्त फलंदाज या संघामध्ये, त्यामुळे धावा बनवाव्या लागतील.
गोलंदाज तयार आहेत. (23 ऑन द बोर्ड). 23 धावा. डबल कव्हर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. चकोर साहेब यांच्या हातामध्ये चेंडू आहे. नरेशजी चौधरी साहेब यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500चं कॅश प्राइज आहे गोलंदाजांसाठी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू हवेत. नो बॉल. पंचांचा इशारा आणि इथे या 3 धावा आहेत. नो बॉल. मला वाटतं क्षेत्ररक्षणाची सजावट चुकीची होती त्यामुळे हा नो बॉल आहे. रमेश उगडा साहेब जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्याकडून देखील गोलंदाज साखरे साहेब पाहतोय. त्यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. हॅलो. नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. फ्री हिट. फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला जातो. जयदेव खापरे ऑन स्ट्राइक. इनिंग महत्वाची आहे जयदेवची. 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते पाहायचं आपल्याला. डबल कव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 26 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. मिलिंद तोपर्यंत एक सिंगल आहे. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 27 या धावसंख्येवर. 27 धावा. डबल कव्हरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावर आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य रमेश उगडा साहेब आहेत त्यांच्याकडून आणि त्याचबरोबर नरेंद्रजी चौधरी यांच्याकडून साखरे साहेबांच्या प्रत्येक विकेटसाठी 500चं कॅश प्राइज आहे. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते पाहायचं. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. डबल कव्हर धावसंख्या 27. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू हवेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षण लाजबाब. 2 धावा येतील या बॉलवर. संघाची धावसंख्या वाढते. केटी बॉईज खेळले तळवली. 29 धावा. 29 धावा. धावपल कव्हर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साखरे साहेब यांना आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिली. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेन इथे पाहावी लागेल. चांगला बॉल आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 टू गो. फुलटॉस आणि फुलटॉस आता पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा कडक षटकार भावेच्या बाड मधून 6. पस्तीस धावा. धावपल कव्हर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया काय होतंय या बॉलवर. किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाते ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय. तिथे आपल्याला पाहायचं आहे रन आउट च्या स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. धाबल कव्हर धावसंख्या 35 आहे. 36 धावांचं लक्ष्य टोकावडे पोलीस स्टेशन या संघासमोर. टॉस आपण करणार आहोत. मी जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री रमेश उगडा साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करतोय. एका बाजूला पिंपळघर तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक कदमपाडा या 2 संघादरम्यान टॉस आपण करतो. महत्वाची मॅच आणि तिचा केला जातोय टॉस.
कोण टॉस जिंकते ते आपल्याला पाहायचंय. टॉस केला जातो. पहिल्या फेरीतील चौथा सामना. हॅलो. संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅचला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामधून आवाज ऐकू. आता पुन्हा एकदा आपण सोमनाथ खाडेसर यांचा. विजयासाठी 36 धावांचं लक्ष. एका बाजूला टोकावडे पोलीस स्टेशन, दुसऱ्या बाजूला केटी बॉईज खेडले तळवली. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. धन्यवाद. सुरोशे साहेब यांचा या ठिकाणी शुभागमन आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुरोशे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी 36 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव धावफलकावरती जोडतायत. एका धाबेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात श्री गणेशात आलाय. गोलंदाज आकाश गोलंदाजीसाठी 36 धावांचं लक्ष घेऊन पोलीस 11 मैदानावरती खेळतायत. टोकावडा पोलीस स्टेशनची संपूर्ण मंडळी या ठिकाणी आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. 36 धावा बनवायच्या आहेत आणि पहिली विकेट या ठिकाणी गारद करत असताना पहिला मोहरा टिपलाय. मोठी विकेट. फलंदाज बाद होत आहेत. चकोर साहेब परतले.
पहा वाईड यॉर्कर जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. स्कोर कार्ड वरती एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मोबदल्यात एक गडी सुद्धा गमावलाय. पोलीस 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज साखरे मेजर. बॅकफुटला जाऊन फटका चांगला खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरनं नजाकत भरा फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे. पोलिसी खाक्याचा तडाखा, चौकार. साखरे मेजर ऑन फायर. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून गती प्राप्त होतीये. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकले. साखरे साहेब चौकार ठोकलाय. 4 धावांची मदत. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. जागेवर स्थिरावतोय आणि निश्चित कुठल्याही प्रकारची धाव नाही. लगेच कमबॅक पाहायला मिळतंय. गोलंदाज आकाशला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना. बनवायच्या आहेत 36 धावा. साखरे साहेब स्ट्राईक एंड वरती. दुसऱ्या बाजूनं बॉडी लाईन चेंडू शरीरावरती आदळत असताना चौकार मारला, त्यानंतर लगेचच कमबॅक. 2 डॉट येत आहेत. मोठा फटका मारायचा आहे, षटकार मारण्यासाठी प्रयत्न केला जातोय, मात्र शरीरावरती चेंडू आदळलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. सलगचे 2 निर्धाव येत आहेत. आकाशचं कौतुक केलं जाईल. उंच पुरा गोलंदाज आहे. चेंडूवरती चांगलं नियंत्रण, गती सुंदर पाहायला मिळते. खेळपट्टीचा पुरेपूर वापर. पॉवर प्लेच्या षटकात करतो. यावेळेस नजाकत भरा फटका, जबरदस्त टायमिंग. पॉइंटला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. साखरे साहेबांचा हा दणदणीत चौकार. जावा बरोबर 9.00 ची सरासरी राखतायत पहिल्या षटकाच्या अखेरीस या 9 धावा धावफलकावरती. पोलीस 11 टोकावडे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला टीम खेळताना पाहायला मिळते केटी बॉयज खेडले तळवली. या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. पहिल्या फेरीची मॅच. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती आहेत त्या 9 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज मिथिलच्या खांद्यावरती इथून जबाबदारी देत आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 36 धावा डिपेंड करायच्या आहेत. या अनुषंगाने चाललेली ही मॅच मैदानावरती. पोलीस 11 टोकावडे हा संघ मैदानावर खेळतोय. आज वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळतीये. नेहमीच आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये कार्यरत असणारी ही संपूर्ण पोलीस मंडळी आज विरंगुळ्यासाठी, त्याचबरोबर हेल्थसाठी, स्वास्थ्यासाठी क्रिकेट खेळताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. आवर्जून आपल्या विनंतीस मान देऊन पोलीस 11 टोकावडे हा संघ या ठिकाणी अगदी वेळेत उपस्थित झाला. वेळेत पोहोचणं हे पोलिसांचं पहिलं काम असतं आणि नेहमी ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज असते तुम्ही कॉल करा, त्या वेळेला आपल्या सर्वांच्या सेवेत असणारी ही सर्व मंडळी आज सुद्धा आपल्या वेळेमध्ये दिलेल्या वेळेत बरोबर उपस्थित होते आणि निश्चितच एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 35 धावांवरती खेडले तळवली सारखा मातब्बर संघ रोखलाय. 36 धावांचं लक्ष ठेवलंय. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती 9 धावा. चला भावांनो, वेळेची काळजी घ्या. 4 षटकांची मॅच आहे. षटक पहिलं संपलंय. धावफलकावर आहेत 9. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज मिथिल वरती जिम्मेदारी. स्ट्राईक एंड वरती हार्ड हिटर लेफ्टी फलंदाज डीके मेजर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती तयार होत आहेत. गोलंदाज मिथिलचा सामना करताना पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पंचांचा हिरवा कंदील. हा चेंडू चेक केला जाईल. लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव फलकावरती पुन्हा एकदा एक ऍड केली जाईल. चांगल्या पद्धतीने धावा जोडतायत. 10 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडूवरती नजर आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीने जज केलं या चेंडूला. लेग स्टंपच्या बाहेरून जातोय व्हाईट बॉल. मिथिलनं पहिला वाईट फेकलाय. कमबॅकची गरज.
हा चेंडू प्रचंड वेगवान, उंची जास्त आहे, हाईट पेक्षा जास्त उंचीनं जात असताना पाहायला मिळाला. फलंदाजाच्या वरनं निघून जातोय. व्हाईट बॉलचा कॉल येतोय आणि अजून एक अवांतरची धाव या ठिकाणी जोडली जाईल. वन बाउंडचा इशारा सुद्धा गोलंदाजाला या ठिकाणी दिला जातोय. यावेळेस डेलिकेट टच, फटका चांगला पाहायला मिळतोय. मेरिट वरती खेळत असताना फिल्डर पाठलाग करेल. आउटफील्ड फास्ट आहे, नजाकत भरली होती या फटक्यामध्ये. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन डीके चौकार. नक्कीच साखरे साहेबांच्या प्रत्येक षटकारास चकोर साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. भरपूर पारितोषिक, सर्वांची पारितोषिक एकत्रित जमा केली जातील आणि यावेळेस चेक केलं जाईल. दबावामध्ये असताना गोलंदाज आपण पाहत आहे. व्हाईट बॉलचा इशारा, जवळजवळ पूर्ण पिच कव्हर केलं होतं. स्ट्राईक वरती यायचंय साखरे साहेबांना आणि त्यासाठी प्रयत्न पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतरची अजून एक धाव येते. मिथिल नव्या दमाचा खेळाडू आहे, नवा यंगस्टर खेळाडू आहे. निश्चितच समोर आक्रमक बॅट्समन हलक्या हातानं प्लेस केलं, त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. आता मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू सरळ एका धावेसाठी या ठिकाणी खेळतायत. संयमी खेळ पाहायला मिळतोय. चौकार त्यानंतर नक्कीच एका धाबेची मदत येईल. धावफलक पुढे सरकलेला आपण पाहताय, जाऊन पोहोचलो ते 17 वरती. 17 ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. निश्चितच चेंडूच्या मेरिट वरती खेळत असताना जरूर कामातून वेळ कमी मिळत असतो, मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा प्रॅक्टिस दिसते मैदानावरती. साखरे साहेब ऑन साइडला खेळलाय. फटका त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती. फिल्डर आहे, अडवत असताना थोडीशी चूक. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक चालू असताना हे दुसरं. मिथिल गोलंदाजी करतोय. बाउन्सर नो बॉलचा इशारा. निश्चितच पंचांनी या अगोदर वन बाउंडचा कॉल दिला होता. या चुकीच्या पद्धतीच्या चेंडूला दंडित केलं जात आहे. नो बॉल आणि एका अजून अतिरिक्त धावेची भर या ठिकाणी धावफलकाला घातली जाईल. मिथिल शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चांगल्या टप्प्यावरती, चांगली गती. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. अशाच पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. पदरामध्ये 35 धावा आहेत. 36चं टार्गेट. हे टार्गेट जर डिपेंड करायचं असेल तर चेंडू डॉट फेकणं गरजेचं आहे. अवांतर चेंडूंवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. मिथिल येतोय राईट अमोर द विकेट. साखरे साहेबांच्यासाठी शॉर्ट पिच पुल केलंय. पॉवरफुल सर्जिकल स्ट्राईक करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साखरे साहेबांना 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. पुढला चेंडू घेऊन येत आहेत तो निखिल. खेळपट्टीवर आहे साखरे साहेब आणि खेळून काढलेला आहे बॉल. साखरे साहेबांनी 1 धाव मिळालेली आहेत. एकूण संघाची धावसंख्या झालेली आहे, किती झाली हो? संघाची धावसंख्या झालेली आहे 27. अजूनही निखिलचे काही चेंडू बाकी आहे. आमच्या पोलीस स्टेशनचे साखरे साहेब उर्फ रोहित शर्मा रोहित शर्मांनी आत्ताच एक षटकार मारलेला आहे
अजूनही आम्ही त्यांच्या षटकारांची आतुरतेने वाट पाहत आहे. आता तिसरे ओव्हर षटक घेत आहे. 12 बॉल ना, अजूनही 2 ओव्हर बाकी आहे. 12 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे संघाला. स्ट्राइक वर आहे डीके. डीके आमच्या पोलीस स्टेशनचे डीके. बॉलर जयदीप. स्ट्राइक वर आहे साखरे साहेब. हॅलो. 2 षटकं या ठिकाणी संपन्न झाली. धावफलकावरती 27 धावा. विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस 11 टोकावडे हा संघ मैदानावरती. साखरे साहेब ऑन फायर. स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीसाठी आलेत, वन डाऊन वरती आलेत आणि मॅच फिनिश करण्याच्या तयारीत. कव्हरला बीट केलंय. कव्हर स्वीपरला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. साखरे मेजर यांचा तडाखा चौकार. साहेबांचा तडाखा चौकार. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेचलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. साहेबांना थांबवणं मुश्किल आहे. चौकार. खेळले तळवली संघाला इथून आझाद केलं जाईल. एका धाब्याची गरज आहे विजयासाठी आणि या विजयाच्या जवळ जाऊन पोहोचली आहे टीम पोलीस 11 टोकावडे. एका धाब्याची गरज. स्कोर लेवल आणि साखरे साहेबांच्या बॅट मधनं मात्र धावा थांबत नाहीत. यावेळेस मात्र अचूक झेल या ठिकाणी टिपला जातोय. जवळ जवळ 6 धावा पण वाचवल्या आणि एक चांगला झेल. फलंदाज बाद होत आहेत. एक धाब्याची आवश्यकता या ठिकाणी. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज आणि विकेटच्या मागे झेल टिपला जाईल. पुन्हा एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतील. बाद. संघर्ष करतायत. षटक चालू असताना तिसरं जयेश आलाय आणि सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट त्यांना अर्जित केल्या. विकेट हॅट्रिक या ठिकाणी अजून संपादित केली जाईल का मैदानावरती या विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हॅट्रिक बॉल मात्र हा फुलटच चेंडू हलक्या हाताने प्लेस केलं आणि एक धाव कंप्लीट करतायत. विजयी होत आहेत टीम पोलीस 11 टोकावडे. अभिनंदन. फिल्डिंग सजवून घ्या. पिंपळघर.
पिंपळगर विपक्ष कदमपाडा असा सामना यानंतर खेळवला जाईल. पिंपळगर संघ आपण लगेच या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्या, फिल्डिंग सजवून घ्या आणि कदमपाडा आपली जोडी तयार ठेवायची आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पोलीस 11 टोकावडे हा संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. डामडौलात विजय संपादन केला आणि या विजयाचे शिल्पकार साखरे साहेब मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साखरे साहेबांच्या बॅटमधनं तब्बल 25 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या विजयाचे हकदार शिल्पकार साखरे साहेबांना या ठिकाणी गौरवण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतो आहोत. मान्यवर नितीन भाऊ चौधरी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. नितीन भाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब साखरे साहेबांना आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. अतिशय चांगली खेळी फायर ब्रँड बॅटिंग पाहायला मिळाली. 25 धावा बॅटमधनं वसूल केल्या आणि विजयाचे शिल्पकार ठरतायत साखरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण या ठिकाणी करतो आहोत. अजून एक चांगली मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पिंपळघर विपक्ष कदमपाडा असा सामना या ठिकाणी चालू होतोय. निश्चितच सामन्याला सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. या ऐकूयात निखिलजी ठोंबरे सर यांचा आवाज या मॅचच्या दरम्यान. धन्यवाद सोमनाथ काळे सर. टोकावडे पोलीस स्टेशन आपण कुठेही जायचं नाही कारण यानंतर लगेचच आपला सामना आहे विजयी संघाबरोबर. टॉस इथे जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पिंपळगर संघाने घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि त्यांच्या जोडीला विलास मैदानामध्ये दाखल होताना पाहिलं.